महाराष्ट्र राज्य सरकारनं जुन्या आणि वैध कन्व्हियन्स डीड नसलेल्या सोसायट्यांना डीम्ड कन्व्हियन्स देण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। राज्य सरकारनं कन्व्हियन्स डीड अर्जाची प्रक्रिया आता अतिशय सुलभ केल्याचा ठराव सुद्धा जारी केलेला आहे आणि यापूर्वी अर्जदारांना त्यांच्या सोसायटीचे कन्व्हियन्स डीड मिळवण्यासाठी 6 महिने प्रतीक्षा करावी लागत होती। मात्र आता जुन्या सोसायट्यांना अर्ज केल्यापासून महिन्याभरात ते देण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतलेला आहे आणि एका अहवालानुसार महाराष्ट्रातील एकूण 1.15 लाख सोसायट्यांपैकी 60% अधिक गृहनिर्माण संस्थांकडे कन्व्हियन्स डीड नाहीये। तेव्हा मालमत्तेचे हक्क हस्तांतरित करण्यासाठी कन्व्हियन्स डीड कायदेशीर दस्तऐवज म्हणून खरतर काम करतं आणि हाऊसिंग सोसायटीमध्ये ते जमिनीची मालकी सुनिश्चित देखील करतं आणि ते मिळवण्यासाठी अपूर्ण कागदपत्रांमुळे सोसायट्यांना अडचणी देखील येत आहेत। त्यामुळे आता कन्व्हियन्स डीड म्हणजे नेमकं काय आहे हे आता समजावून घेणं अत्यंत गरजेचं आहे। कन्व्हियन्स डीड हा एक असा प्रकार आहे की आपण राहत असलेल्या इमारतीची जागा आणि इमारत ही आपल्या गृहनिर्माण संस्थेच्या मालकीची होऊ शकते आणि सोसायटीच्या नावाने ज्यावेळी जमिनीची मालकी होते त्यालाच कन्व्हियन्स डीड असं म्हटलं जातं किंवा मग कन्व्हिनियन्स घेण्यामागे सोसायटीचा या सगळ्या प्रकारामध्ये फायदा असतो। कन्व्हियन्स डीड हा एक कायदेशीर दस्तऐवज म्हणून मानला जातो आणि कन्व्हियन्स डीडसाठी लागणारी जी कागदपत्र आहेत ती आता आपण पाहूयात। कन्व्हियन्स करते वेळी जागेच्या मूळ मालकाचं ना हरकत पत्र, जागेच्या प्रॉपर्टीचं कार्ड, 7/12 उतारा, जागेचा नकाशा, जागेचं क्षेत्रफळ ही कागदपत्र मुख्यतः जमा करावी लागतात। हे सर्व गोळा करताना ज्यांनी स्टॅम्प ड्युटी भरलेली नाहीये त्यांनी स्टॅम्प ड्युटी भरायची आहे, ते महत्त्वपूर्ण आहे। किंवा मग कन्व्हियन्स कागदपत्र उपनिबंधकाकडे सादर केल्यानंतर देखील शिल्लक असलेल्या लोकांनी ही स्टॅम्प ड्युटी भरली तरी चालणार आहे, पण ती भरणं अत्यंत आवश्यक आहे। त्याचबरोबर कायदेशीर विवाद जर तुम्हाला उद्भवला तर कन्व्हियन्स डीड हा पुरावा म्हणून काम करतं, तो एक महत्त्वाचा दस्त ठरतो आणि कन्व्हियन्स डीड मालकीचा पुरावा म्हणून देखील काम करतं। त्यात मालमत्तेच्या मालकी हक्काचा देखील उल्लेख केलेला आहे आणि कन्व्हियन्स डीडसह तुम्ही पटकन मालमत्ता अधिकार जो आहे तो दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित देखील करू शकता। त्याचबरोबर कन्व्हियन्स डीडची जी नोंदणी आहे ती नोंदणी नॉन ज्युडिशियल पेपरवरती स्टॅम्पिंग केल्यानंतर तुम्ही सब रजिस्ट्रार कार्यालयामध्ये ती केलेली उत्तम असते, तसं केलं तर उत्तम असतं आणि हस्तांतरण सार्वजनिक केलं जातं आणि त्यानंतर कन्व्हियन्स डीडची प्रक्रिया देखील पूर्ण होताना दिसते। त्याचबरोबर कन्व्हियन्स डीडचे एकूण 3 प्रकार देखील आहेत। हे 3 प्रकार कोणते पाहूयात। फ्रीहोल्ड प्रॉपर्टी कन्व्हियन्स डीड हे कन्व्हियन्स डीड एखाद्या प्राधिकरणाद्वारे फ्रीहोल्ड मालमत्तेत रूपांतरित केलेल्या मालमत्तेसाठी तयार केलं जातं आणि लीज होल्ड प्रॉपर्टी कन्व्हियन्स डीड हा दुसरा प्रकार आहे। कन्व्हियन्सची लीज होल्ड प्रॉपर्टी डीड मालमत्तेच्या लीज होल्ड मालकीसाठी आहे आणि लीज होल्ड मालमत्ता ही अशी मालमत्ता आहे जिथे मालकाला मालमत्तेच्या भिंतींमधील प्रत्येक गोष्टीचा अधिकार देखील असतो। तेव्हा बाह्य भिंतीवरती काहीही केलं जाऊ शकत नाही, हा सुद्धा एक महत्त्वपूर्ण प्रकार आहे। मॉर्गेज प्रॉपर्टी कन्व्हियन्स डीड गहाण ठेवलेल्या मालमत्तेसाठी गहाण मालमत्ता कन्व्हियन्स डीड आहे आणि मालमत्ता खरेदी करताना तुम्ही कन्व्हियन्स डीडची जी प्रत आहे ती सुद्धा मागितली पाहिजे, हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे। आता पाहूयात कन्व्हियन्स डीड मिळवण्याची एक प्रक्रिया आहे, ती नेमकी प्रक्रिया काय आहे। आवश्यक मूल्याच्या गैरन्यायिक स्टॅम्प पेपरवरती कन्व्हियन्स डीड तयार केला जातो आणि जवळच्या सब रजिस्ट्रार कार्यालयात त्याची नोंदणी देखील केली जाते। खरेदीदारानं नोंदणीनंतरचं जे मुद्रांक शुल्क आहे आणि नोंदणी शुल्क जे आहे ते देखील भरायचं असतं आणि प्रत्येक राज्यात मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्कासाठी वेगवेगळं शुल्क आकारलं जातं, त्यामुळे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की कन्व्हियन्स डीड कोण तयार करतं, तर कन्व्हियन्स डीड तयार करण्यासाठी तुम्हाला वकिलाची मदत घ्यावी लागेल, कारण ते मालकी आणि अधिकाराच्या हस्तांतरणाची एक कायदेशीर कागदपत्र तयार करायची असतात, त्यामुळे ती कागदपत्र ते तयार करतील आणि हा कायदेशीर व्यवहार आहे याची खात्री करण्यासाठी सरकार हस्तक्षेप करतं आणि त्यासाठी वकिलाची आवश्यकता तुम्हाला भासते। तसंच काही प्रकरणांमध्ये 2 पक्षांमधील जे डीड आहे ते योग्यरित्या दस्तऐवजीकरण करण्यासाठी तुम्हाला रिअल इस्टेट एजंटची सुद्धा तुम्हाला आवश्यकता भासू शकते। त्यामुळे कन्व्हियन्स डीडवरती खरेदीदाराला मुद्रांक शुल्क सुद्धा भरावं लागतं।
आता आणखी एक गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे कन्व्हेन्स डीड हरवलं तर काय करायचं? तर काय करायचं ते देखील पाहूयात। सगळ्यात आधी पोलिसात तुम्हाला FIR दाखल करावा लागेल। त्याचबरोबर त्यानंतर प्रतिज्ञापत्र तयार करून ते नोटरीकृत करावं लागेल। प्रतिज्ञापत्रामध्ये सर्व मालमत्तेची माहिती आणि FIR असणं आवश्यक आहे। तुम्ही सब रजिस्ट्रार ऑफिसमधून डीडची प्रमाणित प्रत देखील मिळवू शकता, पण ते मिळवण्यासाठी तुम्हाला काही शुल्क सुद्धा भरावं लागेल, काही शुल्क द्यावं लागेल। आता कधी-कधी असं होतं की कन्व्हेन्स डीड नकोय किंवा मग ते कन्व्हेन्स डीड तुम्हाला रद्द करायचंय, मग काय करायचं? तर मग विशिष्ट रिलीफ ॲक्टच्या कलम 31, 32 आणि 22 नुसार एखाद्या व्यक्तीला डीड रद्द करण्यायोग्य वाटत असेल, तसं वाटत असेल तर जर ती रद्द केली गेली तर तिला नुकसान होऊ शकतं असं असेल तर एखादी व्यक्ती कन्व्हेन्स डीड रद्द करू शकते। आणि जर 1908च्या भारतीय नोंदणी कायद्यानुसार डीडची नोंदणी केली गेली असेल तर कोणीही संबंधित पक्षांच्या परस्पर कराराद्वारे कन्व्हेन्स डीड हा रद्द करू शकतो। हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। डीम कन्व्हेन्स डीड म्हणजे नेमकं काय? तर डीम्ड कन्व्हेन्स डीड म्हणजे हक्क, टायटल आणि जमिनीच्या व्याजाचं हस्तांतरण हाऊसिंग सोसायटीच्या नावावरती केलं जातं आणि डीम्ड कन्व्हेन्स डीड राज्य सरकारनं जारी केल्यावरतीच केलं जातं। तेव्हा ते मिळवण्यासाठी संबंधित प्राधिकरणाकडे तुम्हाला आवश्यक असणारी जी कागदपत्र आहेत तर त्या कागदपत्रांसह तुम्हाला अर्ज करावा लागेल। जेव्हा डीम्ड कन्व्हिनियन्स डीड केलं जातं तेव्हा दोन्ही पक्ष हे उपलब्ध असल्याची खात्री करणं हे अत्यंत आवश्यक आहे, कारण प्राधिकरण पक्षकारांचे ऐकल्यानंतरच कायदा हा केला जातो। आता आणखी एक महत्त्वाचं म्हणजे डीम्ड कन्व्हिनियन्स डीडसाठी आवश्यक लागणारी कागदपत्र कोणती आहेत? तर ती जमीन दस्तऐवज जसं की जमीन अभिलेख आणि महानगरपालिकेचे रेकॉर्ड्स हे महत्त्वाचे असतात। त्याचबरोबर जमीन मालक आणि विकासक यांच्यातील जी कराराची प्रत असते ती महत्त्वाची असते। प्रत्येक फ्लॅटची करारनामा प्रत महत्त्वाची असते। नोंदणीकृत आणि शिक्का मारलेली ती प्रत असावी। त्याचबरोबर मंजूर इमारत योजना ही सुद्धा महत्त्वाची असते। आता पाहूयात डीम्ड कन्व्हिनियन्स डीडसाठी अटी कोणत्या आहेत। डीम्ड कन्व्हिनियन्स डीडसाठी तुम्हाला अर्ज करण्यापूर्वी साधारण 3 ते 4 महिन्यांपूर्वी एक सहकारी संस्था तुम्हाला तयार करावी लागेल। त्यातील किमान 60% सदनिका ज्या आहेत त्या विकल्या गेलेल्या असायला पाहिजेत। त्याचबरोबर डीम्ड कन्व्हिनियन्स डीडचा जो ठराव आहे तो सोसायटीमध्ये मंजूर केला गेला पाहिजे, हे महत्त्वपूर्ण आहे। त्याचबरोबर कन्व्हेन्स डीड हा एक कायदेशीर दस्तऐवज आहे जो मालमत्ता खरेदीदारासाठी कायदेशीररित्या अधिकार हस्तांतरित करतो आणि कन्व्हेन्स डीड तयार न केल्यास मालमत्ता खरेदी अपूर्ण असते, त्यामुळे त्याकडे लक्ष द्या। नोंदणी कायद्यानुसार सब रजिस्ट्रारकडे नोंदणी करणं आवश्यक आहे। तसंच 2 साक्षीदारांनी या करारावरती स्वाक्षरी करणं देखील आवश्यक आहे। तेव्हा हे सगळं महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत। तेव्हा कन्व्हेन्स डीड हा एक महत्त्वाचा दस्त आहे, त्यामुळे त्याकडे त्या दृष्टीने पहा। आणि ही सगळी माहिती तुम्हाला नेमकी कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। त्याचबरोबर तुम्हाला आणखी कोणती माहिती जाणून घ्यायची आहे ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।